जय शिवराय मित्रांनो ग्रामीण भागातील नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राबवली जाणारी महत्त्वाची अशी योजना म्हणजे नाविन्यपूर्ण योजना। मित्रांनो, याच योजनेच्या अंतर्गत आपण कागदपत्र अपलोड करण्याच्या ऑप्शन बद्दलचा अपडेट घेतलं होतं बऱ्याच साऱ्या लाभार्थी मित्रांच्या माध्यमातून। याच्यामध्ये कागदपत्र अपलोड करण्यात आली होती आणि आता याच्यानंतरचा प्रश्न येतोय तो म्हणजे कागदपत्र अपलोड झाली, आता पुढे काय? याच्या अंतर्गत निवड जर झाली तर पैसे किती भरावे लागणार? मी कागदपत्र अपलोड केली तर माझी निवड होणार का? मला शेळी मंडी कधी देणार किंवा मला गाई म्हशीचं वाटप कधी होणार? मित्रांनो, याच पार्श्वभूमीवर या योजनेच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, 2, 4, 6 आता सध्या यावर्षी 2 दुधाळ गाई म्हशी, 10 शेळ्या 1 बोकड किंवा 10 मेंढ्या 1 नरमेंढा, 1000 कुक्कुट पक्ष्यांचं किंवा जे काही गावरान तलंग असतील अशा वेगवेगळ्या बाबीसाठी ही नाविन्यपूर्ण योजना राबवली जाते। एज महाबीएमएस पोर्टलवरती ही योजना राबवली जाते। याच्यासाठी अर्ज भरून घेण्यात आलेले होते आणि अर्ज भरून घेतल्यानंतर याच्या अंतर्गत प्राथमिक निवड यादी तयार करून जे काही शेतकरी जे काही लाभार्थी याच्या अंतर्गत पात्र झाले होते त्यांना SMS द्वारे कागदपत्र अपलोड करण्यासाठी कळवण्यात आलेलं होतं। कागदपत्र अपलोड करत असताना ज्या लाभार्थ्याची निवड झालेली आहे अशा लाभार्थ्यासह कमीत कमी 3 लाभार्थी जे प्रतीक्षा यादीतील असतील अशा यादीतील लाभार्थ्यांना देखील कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं। आता याच्यामध्ये SC ST अल्पभूधारक शेतकरी, महिला शेतकरी, विधवा, त्याचबरोबर अपंग असे वेगवेगळे आरक्षण आणि त्याच्यानंतर पुन्हा नॉर्मल अशा प्रकारामध्ये अशा एका स्तरातून जे काही प्राधान्यक्रमातून याचा लाभ दिला जातो आणि याच्यानुसार जी निवड झालेली असते त्याच्यामधील मेन लाभार्थी आणि प्रतीक्षा यादीतील लाभार्थी अशा लाभार्थ्यांनी कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितलेलं असतं। आता मग कागदपत्र अपलोड केली म्हणजे 100% लाभ मिळणारच का? नाही मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 2021 पासून पुढील 5 वर्षासाठी म्हणजे 2026 पर्यंत एक प्रतीक्षा यादी ठेवलेली, एकच यादी ठेवलेली की ज्यांनी 2021 मध्ये अर्ज केले लाभ मिळाला नाही त्यांनाही लाभ मिळणार आहे, 2022 मध्ये अर्ज केले त्यांनाही लाभ मिळणार आहे, 2025 मध्ये अर्ज केला त्यांनाही लाभ मिळणार आहे। ज्याचा प्राधान्यक्रमानुसार जसा नंबर लागेल तसे ते लाभार्थी पात्र होणार आहेत। आता याच्या अंतर्गत कागदपत्र अपलोड केले म्हणजे तुम्ही प्रतीक्षा यादीत असताना सुद्धा तुम्हाला कागदपत्र अपलोड करायला सांगितलं जातं। आता याच्यामध्ये ज्या लाभार्थ्यांनी कागदपत्र अपलोड केलेली आहेत त्यांची साधारणपणे 24 जून पर्यंत कागदपत्र तपासले जातील। आता याच्यामध्ये अपत्याचा दाखला असेल, रहिवासी प्रमाणपत्र असेल किंवा जे काही आपण त्या योजनेचे रिलेटेड कागद, कोणीच्या जातीच्या प्रवर्गातून अर्ज केला जातीचं प्रमाणपत्र जोडलं नाही, कोणी जमिनीचं सातबारा जोडला नाही, कोणी त्याचा जमीन नाही म्हणून करारपत्र जोडलं नाही किंवा वडिलाच्या नावाचा सातबारा जोडलाय त्याचं सहमतीपत्र जोडलं नाही, अशी जी काही कागदपत्राची छाटणी असेल ती 24 तारखेपर्यंत केली जाईल। आणि जर याच्यामध्ये काही कागदपत्र समजा चुकीने राहिली असतील किंवा जी देण्यासारखी असतील लाभार्थ्याकडून ती कागदपत्र पुन्हा एकदा लाभार्थ्याला अपलोड करण्यासाठी कळवलं जाईल। म्हणजे याच्यामधील जी काही कागदपत्राची त्रुटी ती काढण्यासाठी 3 ते 4 दिवसाचा कालावधी दिला जातो। या कालावधीमध्ये पुन्हा एकदा लाभार्थ्याला कागदपत्र अपलोड करायला सांगितलं जातं। आता हे कागदपत्र अपलोड झाल्यानंतर पुन्हा त्याच्यामधून जी काही कागदपत्र येतील त्याच्यामधून जसे लक्षांक असतील, समजा आता एक जिल्हा, एका जिल्ह्याला समजा 50 शेळी मेंढीचा गटाचा लक्षांक आहे तर त्या 50च्या समोर किती अर्ज आलेले तर 200 आलेले असतील, त्याच्यामध्ये प्राधान्यक्रमातील 50 निवडले जातील आणि त्या 50ला पुन्हा जे काही पुढच्या प्रक्रिया आहे त्याच्यासाठी कळवलं जाईल। आता कळवलं गेलं, पुढच्या प्रक्रियेमध्ये जरी कळवलं गेलं तरी लगेच लाभ मिळणार का? नाही, याच्यामध्ये आणखीन पुढे काही प्रक्रिया आहेत। आता ज्याच्यामध्ये फायनल जी निवड यादी तयार केली जाईल, आता समजा कागदपत्र राज्यातून 1 लाख लाभार्थ्यांनी अपलोड केले आणि लक्षांक आहे समजा 50,000चा, तर या 1 लाखापैकी प्राधान्यक्रमानुसार जे पात्र होणारे ज्यांचे कागदपत्र ओके अशा 50,000 लाभार्थ्यांना निवड यादीमध्ये पहिलं कळवलं जाणार। 50,000 जे उर्वरित राहते ते वेटिंग मध्ये राहणार। आता या 50,000मधून जे काही पूर्ण आता कागदपत्र पूर्ण झालेले आहेत त्यांना जो काही उर्वरित हिस्सा असतो, आता SC ST असतील तर 25% हिस्सा असतो, जनरल प्रवर्गातील लाभार्थी असतील 50% असतील, त्यांना जे काही पशुसंवर्धन विभाग जिल्हा उपायुक्त जे पशु असतील त्यांच्या नावे चेक असेल, त्यांच्या नावे DD असेल किंवा जी काही रक्कम भरायची असेल ती रक्कम भरण्यासाठी सांगितलं जातं आणि ती 50% रक्कम जमा केल्यानंतर एक वेळ निश्चित केली जाते। कारण हे कुठल्या तरी महामंडळाकडून शेळी उपलब्ध करून देणं किंवा जिथं उपलब्ध असतील जवळच्या बाजारपेठात तिथून उपलब्ध करून देणं असेल त्याच्या संदर्भातील नियोजन केलं जातं जिल्हास्तरीय पशु समितीच्या माध्यमातून, वाटप समितीच्या माध्यमातून। आणि त्याच्यानंतर मग ते ज्या ठिकाणाहून ते पशु द्यायचे असतील त्या ठिकाणाहून त्या पशूंचं पुढे वाटप केलं जातं। ही सगळी याच्यामध्ये प्रक्रिया आहे। आता त्याच्यासाठी तुम्हाला त्या शेळी मेंढीचा दर काय, त्याच्यासाठी जी एकूण प्रकल्पाची रक्कम किती आहे, त्याच्यासाठी स्वतःचा लाभार्थी हिस्सा किती आहे हे सगळं माहीत असणं गरजेचं आहे। कारण तशी जर निवड झाली, आता साधारणपणे 2 जुलैच्या नंतर
याच्यामध्ये निवड केली जाईल आणि साधारणपणे 10 ते 15 जुलैपर्यंत लाभार्थ्यांना आपला जो काही भरणा असेल तो भरणा करायला सांगितला जाईल. आता ही रक्कम भरण्यासाठी समजा आता 15 जुलैपर्यंत जर रक्कम भरायची असेल तर आपली जर निवड झाली तर आपल्याला साधारणपणे किती रक्कम भरावी लागेल याची देखील माहिती असणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक योजनेसाठी कुक्कुटपालन असेल, शेळी मेंढी पालन असेल, गाई म्हशी पालन असेल, याच्यासाठी लाभार्थ्याचा हिस्सा किती असतो, त्याची किती रक्कम असते, याच्याबद्दल माहिती आपण यापूर्वी घेतलेली. त्याचे व्हिडिओ आणि त्याच्या लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या ह्या काही प्रक्रिया असतात. तर तुम्ही अर्ज केलाय म्हणजे तुम्ही पात्र व्हालच असं नाही, तुम्ही पात्र झालात, कागदपत्र अपलोड केली म्हणजे तुम्हाला लाभ मिळालाच असं नाही. प्रत्येक स्तरावरती तुम्हाला कळवलं जातं. तुमचा नंबर चालू स्थितीमध्ये ठेवा आणि ज्या काही पुढच्या प्रक्रियेचे अपडेट येतील त्या अपडेटनुसार वेळोवेळी आपल्या प्रक्रिया पार पाडत चला. आता याच्या पुढील जी काही लाभार्थ्यासाठी जी प्रक्रिया असणार आहे ती म्हणजे कागदपत्रातील त्रुटी दूर करणं. साधारणपणे 24 तारखेपासून 25 तारखेपासून लाभार्थ्यांना मेसेज यायला सुरू होतील. ज्यांच्या कागदपत्रामध्ये त्रुटी असेल त्यांना त्रुटी काढण्यासाठी सांगितलं जाईल आणि जर त्रुटी नसेल तर आपल्याला कुठलाही मेसेज येणार नाही. पुढील लाभार्थी यादी येण्याची वाट पहा. साधारणपणे 2 जुलै नंतर याची लाभार्थी यादी येईल आणि जे काही पुढचे अपडेट येत राहतील ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.